या होळीला, शिमग्याला, गुढीपाडव्याला तुम्ही अशीच अशी कटाची आमटी नक्की करून बघा. मस्त लागते चवीला. गरमागरम झणझणीत कटाची आमटी तयार. कोल्हापुरातील मला सगळ्यात जास्त आवडलेला पदार्थ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अगदी झणझणीत कोल्हापुरी कटाची आमटी बनवून दाखवणार आहे, म्हणजेच येळवणीची आमटी. आता होळी, शिमगा, गुढीपाडवा जवळ येत आहे. आपण गोडाधोडामध्ये पुरणपोळी बनवतोच, पण पुरणपोळी सोबत ताटाची शोभा वाढवणारा आणखी एक पदार्थ म्हणजे कटाची आमटी. कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत कटाची आमटी तुम्हाला बनवून दाखवते. कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मी चणा डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे. मी इथे 1 वाटी डाळ घेतली आहे, म्हणजेच पाव किलो चणा डाळ घेऊन चांगली शिजवून घेतलेली आहे. आपल्या घरात किती माणसं आहेत त्या अंदाजाने डाळ घ्यायची आणि त्यामुळे जरा जास्तीचं पाणी ओतून डाळ चांगली आपल्याला शिजवून घ्यायची. कारण कसं माहिती आहे, नंतर आपल्याला त्याच्यात ना एक्स्ट्रा पाणी ओतायचं नाही, वरतून असं एक्स्ट्रा पाणी ओतायचं नाही. म्हणून ठेवताना जरा जास्त पाणी ओतायचं आणि डाळ मऊसूत छान शिजवून घ्यायची आहे. तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवलात तरीही चालेल. सगळ्यात डाळीची चव आहे ना ह्या पाण्यात उतरायला पाहिजे, अशी आपल्याला मऊसूत शिजवायची आहे. बघा, हे बघा असं. हे बघा, डाळीचे कण असे दिसायला पण पाहिजेत आणि छान अशी मऊसूत डाळ शिजायला पण पाहिजे. कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. त्यासाठी साहित्य बघूया. 1 कप ओलं खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या साली काढून घेतल्या, 2 तुकडे आलं, 1 चमचा जिरं, 2 चमचे पांढरे तीळ, फोडणीसाठी 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घेतल्यात, 3 ते 4 लसूण साली काढून बारीक चिरून घेतल्यात. मसाल्यांमध्ये 2 चमचे कोल्हापुरी चटणी घेतले, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ आणि पाणी एवढंच साहित्य. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिजवलेल्या डाळीतलं पाणी वेगळं काढून घ्यायचंय. आणि ह्या डाळीच्या पुरणपोळ्या बनवायच्या. हे बघा, आमटीसाठी ना असं जास्तच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ओतायचं नाही. म्हणून सुरुवातीलाच आपल्याला थोडं जास्त पाणी ओतून डाळ चांगली शिजवून घ्यायची. एक्स्ट्राचं पाणी ओतलात ना की आमटीची थोडी चव बदलते कारण ह्याच पाण्याची चव आमटीत यायला हवी आहे. आता आपल्याला शिजवल्यातली थोडीशी डाळ घ्यायची आहे. हे बघा, अगदी थोडीशी डाळ घ्यायची आणि आपल्याला ही एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक आपण ही अशी वाटून घेऊया, कारण ही डाळ वाटून घेतलात ना की आमटीला छान घट्टपणा पण येतो आणि चव पण खूप छान लागते. डाळ इथे मी वाटून घेतली आहे, ह्यातच आपल्याला ती ओतायची आहे. आमटीसाठी हे येळवणी तयार आहे. आता आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी आपल्याला हे 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिरं जरा भाजून घ्यायचंय. अर्धा ते 1 मिनिट गॅस कमी करून हे तीळ आणि जिरं छान भाजून घेतलं. तीळ पण बघा असे उडायला लागले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे तीळ जिरं घेऊया. त्यात आलं, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक हे वाटण तयार करून घ्यायचं. एकदम बारीक गंधासारखं तयार करून घ्यायचंय. आमटीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वाटण एकदम बारीक गंधासारखं तयार करून घ्यायचंय, मगच आमटीला चांगली चव लागते. बारीकच करायचं, कारण आमटी आपण जेव्हा पितो ना तेव्हा घशाला असं खोबरं लागता कामा नये, वाटण लागता कामा नये, म्हणून एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय. टोप ठेवलाय तापत, टोपात आपण तेल ओतूया. कटाची आमटी बनवतोय त्यामुळे तेल एकदम पण जास्त ओतायचं नाही. तेल जास्त असलं ना की ती आमटी आहे ना पोळी बरोबर खायला चांगली वाटत नाही, म्हणून जेवढाच तेवढं तेल असं ओतायचं. तेल तापलंय, त्यात टाकूया मोहरी. मोहरी तडतडली की जिरं, त्यानंतर लसूण. लसूण हलकीशी आपल्याला लाल करून घ्यायचे. त्यानंतर कढीपत्ता,
गॅस आपल्याला पूर्ण कमी तर करायचा नाही तर बंद तरी करायचा, कारण आपल्याला याच्यात मसाले टाकायचे. मसाले अजिबात करपता कामा नये. कोल्हापुरी चटणी आणि हळद. बघा अशी मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे हा, अजिबात करपता कामा नये. त्यानंतर यात तयार केलेलं वाटण टाकूया. आणि आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं हा. वाटण बघा मी छान असं फ्राय केलेलं आहे. तेल पण बघा किती मस्त सुटलंय. असं एकदा परतवून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यात डाळ शिजवलेलं पाणी ओतायचंय. एकदम परफेक्ट झालेली आहे बघा आमटी. पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. असं एवढेच आपल्याला ही पातळ ठेवायची. वरतून टाकूया चवीपुरता मीठ. आणि इथे मी 1 चमचा ओलं खोबरं घेतलंय बघा. आणि ओलं खोबरं ना खलबत्त्यात जरा असं कुटून घेतलंय, जरा चेचून घेतलंय. असं चेचलेलं ओलं खोबरं थोडं का होईना आपल्याला आमटीत टाकायचंय हा. एकदम भारी लागतं चवीला, चव वाढते आमटीची. आता गॅस फास्ट करून आमटीला एक मस्त अशी उकळ काढून घेऊया. आमटीला मस्त अशी उकळ आली आहे बघा. आणि या कडामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. सुगंध इतका भारी येतो ना ह्या आमटीला. या होळीला, शिमग्याला, गुढीपाडव्याला तुम्ही अशीच्या अशी कटाची आमटी नक्की करून बघा. मस्त लागते चवीला. ढवळून घेतले की गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण पण ना जरासं पोकळ ठेवायचा. आणि आपल्याला ही आमटी एक 8 ते 10 मिनिटं गॅस कमी करून शिजवून घ्यायची. गरमागरम झणझणीत कटाची आमटी तयार. अशी एवढीच ठेवायची आपल्याला, मग ती प्यायला पण एकदम भारी लागते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच्या अशी आमटी घरी बनवून बघा, खूप छान लागते चवीला. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.